माजी सहकार मंत्री आणि आंबेगाव तालुक्याच्या विकासाचे आधारस्तंभ नामदार दिलीपराव वळसे पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। याच निमित्ताने शरद बँक संचालक अजय घुले यांनी माजी सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या। शुभकामना व्यक्त करताना अजय घुले म्हणाले की माजी सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याचा संपूर्ण विकास झाला आहे। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज शरद बँकेत संचालक केले आहे। ते पुढे म्हणाले, आज तालुक्यात जी आधुनिक हॉस्पिटल्स, उच्च शिक्षणाची सोय असलेली शाळा आणि कॉलेज उभे आहेत आणि दळणवळण सुलभ करणारे उत्तम रस्ते तयार झाले आहे, त्यामुळे संपूर्ण आंबेगावचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे। अजय घुले यांनी दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि विकास कामांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी अजय घुले साहेबांनी नामदार दिलीप वळसे पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली। वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुक्याने शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती साधली असून त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। महाराष्ट्रातील राजकारणातील एक अजातशत्रू म्हणजे नामदार दिलीपराव वळसे पाटील यांची ओळख आहे। यांना अजातशत्रू म्हणून असं संबोधले जातं, कारण नामदार साहेबांनी आंबेगाव तालुक्याचा गेले 4 दशक चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे। रस्ते असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, प्रत्येक गोरगरिबांची कामं असेल, भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून नोकऱ्या असतील, शरद बँकेच्या माध्यमातून असतील नोकऱ्या, काही आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या अशा अनेक संस्था आहेत साहेबांच्या आणि या संस्थेमध्ये अनेक लोक काम करत असतात। माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आदरणीय नामदार साहेबांनी साधा फोन केला आणि फोन करून मला एक विचारलं की बाबा ते फॉर्म भर। तर पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म भर म्हणजे मलाच काही समजलं नाही। मी विचारलं कशाचा भरायचा, काय करायचं, आणि त्यांनी सांगितलं शरद बँकेचं करायचं। पहिली गोष्ट म्हणजे मला इलेक्शन हे पण माहीत नव्हतं, पण मी गेले 4 दशक साहेबांबरोबर प्रामाणिक कार्यकर्ता कसा असतो त्यांनी ते ओळखलं, काम करत होतो आणि काम करत असून मी माझा व्यवसाय सांभाळून काम करत होतो। पण याच्यातून त्यांनी माझं जे काही काम पाहिलं, समाजात काम करताना ते पाहिलं, जे काय असेल ते पाहिलं गेलं आणि त्याच्या याच्यावर मला शरद सहकारी बँकेचं मला संचालक पद म्हणून मला त्यांनी घेतलं आणि त्यामुळे मी त्या माणसाचं मी ऋणी आहे। आज त्यांचा वाढदिवस आहे। आज वाढदिवस म्हणजे आमचं असं मन भरून येतं की साहेबांचा वाढदिवस, त्यांना 100 वर्ष आयुष्य वाढो। त्यांना आंबेगाव तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने, मंचर वासियांच्या वतीने, शरद सहकारी बँक मंचर व सर्व संचालक, सभासद, कर्मचारी आणि माझ्या परिवाराकडून साहेबांना खूप खूप शुभेच्छा।